हाय फ्रेंड्स, तर आज मी तुम्हाला मस्तसा जाळीदार आणि लुसलुशीत अगदी मार्केटमध्ये मिळतो तसा बघा खमण ढोकळा कसा बनवायचा ते दाखवणार आहे. इथं मी तुम्हाला थोड्याशा वेगळ्या पद्धतीचा ढोकळा बनवून दाखवणार आहे. म्हणजेच बघा इथं मी इडलीच्या भांड्यामध्ये मस्तसा इडली ढोकळा बनवून दाखवणार आहे. त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा. तर बघा इथं ढोकळा बनवण्यासाठी इथं मी 1 वाटी इतकं बेसन घेतलेलं आहे. बेसन मी छान असं चाळून घेतलं आहे आणि या वाटीत बघा अगदी छान असं जितकं होईल तितकं हाताने प्रेस करून दाबून वाटी भरून घेतलेली आहे. त्यानंतर एक मिक्सरचं भांडं घेतलं आहे. त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये बघा हे चाळून घेतलेलं बेसन घालते आहे. त्यानंतर त्यामध्ये इथं माझ्याकडे या पद्धतीची पळी आहे बघा. त्या पद्धतीच्या पळीने मी इथं 3 पळी इतकं तेल टाकून घेते आहे. तुमच्याकडे जर या पद्धतीची पळी नसेल तर तुम्ही आपला जो पोहेचा चमचा असतो त्या चमच्याने बघा 6 चमचे इतकं तेल यामध्ये घाला. त्यानंतर इथं मी अर्धा चमचा इतकं लिंबूसत्व घेतलेलं आहे. लिंबूसत्व अगदी कमी प्रमाणात घ्यायचं, जास्त घेतलं तर आपला ढोकळा आंबट होतो बघा आणि अजिबात चांगला लागत नाही. त्यानंतर यामध्ये 3 चमचे इतकी मी साखर घालते आहे. त्यानंतर अगदी चिमूटभर हळद घालते बघा. आणि त्यानंतर यामध्ये बघा मी 1 वाटी बेसन घेतलेलं होतं, तर 1 वाटी बेसनसाठी मी पाऊण वाटी इतकं पाणी घेते आहे. पाऊण वाटी पाणी या बेसनमध्ये घातलं. त्यानंतर चवीपुरतं मीठ टाकायचं आणि यावरती झाकण ठेवून बघा याला मिक्सरला छान असं फिरवून घ्यायचं. म्हणजे असं व्यवस्थित असं बॅटर बनवून घ्यायचं आहे. हे प्रमाण अगदी परफेक्ट आहे. याच प्रमाणात बनवा तरच तुमचा ढोकळा व्यवस्थित होईल. नाहीतर बघा पाण्याचं प्रमाण थोडंसं कमी जास्त झालं तर आपला ढोकळा बिघडतो बघा, अजिबात व्यवस्थित होत नाही. त्यामुळे अगदी परफेक्ट प्रमाण आहे. तर बघू शकता या पद्धतीचं बॅटर बनवून घेतलेलं आहे. आता हे बॅटर बघा मी यावरती झाकण ठेवून असंच बघा मी साईडला ठेवून देते आहे. म्हणजे अर्ध्या तासासाठी याला साईडला ठेवून द्यायचं. तुम्हाला अर्धा तास शक्य नसल्यास तुम्ही 10 ते 15 मिनिट तरी याला साईडला ठेवून द्या. मी अर्ध्या तासासाठी बघा हे बॅटर साईडला ठेवून दिलं होतं. त्यानंतर बघा आता यामध्ये इथे मी एक इनोचं पॅकेट घेतलेलं आहे. हे इनोचं अख्खं पॅकेट मी यामध्ये घालते आहे. तुम्ही इथं इनोऐवजी आपला जो खायचा सोडा असतो तो सोडासुद्धा वापरू शकता. पण इनो वापरलात तर आपला जो ढोकळा आहे तो अगदी फ्लफी होतो आणि छान जाळीदार होतो बघा. त्यानंतर यामध्ये अगदी 2 ते 3 चमचे इतकं मी पाणी घातलं आहे. पाणी घालून याला व्यवस्थित मिक्स केलं. आता यावरती झाकण ठेवून परत एकदा बघा याला अगदी 1 मिनिटासाठी छान फिरवून घ्यायचं. बघू शकता आपलं बॅटर किती छान असं दिसायला लागलेलं आहे. इनो घातल्यामुळं मस्त असं आपलं बॅटर आत्ताच बघा छान असं फुललेलं आहे. याला मी परत एकदा छान असं व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे. आता इथं मी इडलीच्या भांड्यात बनवणार आहे ढोकळा म्हटलं त्याप्रमाणे बघा इथं मी एक इडलीचं भांडं घेतलेलं आहे. त्या इडलीच्या भांड्यामध्ये बघा 1 ते 1.5 ग्लास इतकं मी पहिल्यांदा पाणी टाकून घेतलं आहे. त्यानंतर यामध्ये बघा मी एक लिंबू कट करून घालते आहे. लिंबू कट करून घातल्यामुळं काय होतं आपलं जे भांडं आहे ते अजिबात काळं वगैरे पडत नाही. त्यानंतर इथे इडलीची जी भांडी आहेत आपली त्या भांड्याला बघा छान असं मी तेल लावून घेते. त्यानंतर आपलं जे बॅटर आहे ते बॅटर बघा या भांड्यामध्ये मी छान असं सोडून घेते आहे. इथं माझं जे इडलीचं भांडं आहे ते बघा 3 प्लेटचं आहे. त्यामुळं बघा एका टायमिंगला इथं माझ्या 12 अशा इडल्या तयार होतात. बघू शकताय छान असं मी बॅटर यामध्ये काढून घेतले. आता इडलीचा जो कुकर आहे तो मी गॅसवरती ठेवला आहे बघा. आता पहिल्यांदा फुल गॅसवरती बघा 15 मिनटासाठी ही इडली मी छान अशी वाफवून घेणार आहे. त्यानंतर मीडियम गॅसवरती 3 ते 4 मिनटासाठी बघा इडली छान अशीच वाफवून घेणार आहे. मध्ये मध्ये याला चेक करून घ्यायचं बघा. बघू शकताय 10 ते 15 मिनिट झालेत. मी यावरचं झाकण काढले. इथं माझ्याकडे या पद्धतीचं टूथपिक आहे. टूथपिक बघा मी या इडलीमध्ये मध्यभागात प्रेस करून घेते आहे. बघू शकताय आपली टूथपिक अगदी प्लेन येते आहे. म्हणजे आपली इडली छान अशी वाफवली गेलेली आहे. आता मी एक एक करून या इडलीच्या प्लेट साईडला काढून घेते. इडली आपली थंड होती आहे तोपर्यंत आपण इथं तडका तयार करूया. त्यासाठी इथं मी एक छोटं पातेलं घेतलं आहे. त्या पातेल्यामध्ये 2 पळी इतकं तेल घालते आहे. तेल छान असं गरम झालं की यामध्ये बघा मी 1 चमचा मोहरी घालते आहे. मोहरी छान अशी तडतडू द्यायची. त्यानंतर यामध्ये 1 चमचा जिरे घालायचे. इथं माझ्याकडे तडका पॅन नाही त्यामुळे मी पातेलं वापरते आहे. तुमच्याकडे तडका पॅन असेल तर तुम्ही ते यूज करा. जिरे मोहरी छान तडतडली की यामध्ये बघा थोडासा कढीपत्ता आणि 2 ते 3 मी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत उभ्या कट करून त्या घातल्यात. त्यानंतर 1 ते 2 चमचे इतकं पांढरे तीळ घातलेत आणि थोडीशी कोथिंबीर घालून बघा याला मी छान असं फ्राय करून घेतलं आहे. त्यानंतर अर्धा ग्लास इतकं मी पाणी यामध्ये घातलं आहे. त्या पाण्यामध्ये चवीपुरतं मीठ
आणि 2 ते 3 चमचा इतकी अंदाजे साखर घातली आहे. आता याला व्यवस्थित मिक्स करून बघा. या पाण्याला आपल्याला छान अशी एक उकळी काढून घ्यायची. पाण्याला छान अशी उकळी आली तर गॅस बंद करून घेते आहे. तोपर्यंत बघा आपल्या इडलीसुद्धा छान अशा थंड झालेल्या आहेत. बघा मी अगदी एका चमच्याने बघा अगदी हलक्या हाताने या इडल्या काढून घेते आहे. किती सहज निघतात बघा. आणि बघू शकता इडलीसुद्धा किती छान अशी जाळीदार तयार झालेली आहे. या इडली बघा कधीही थंड झाल्यावरच काढायची. गरम गरम असताना जर तुम्ही काढली तर काय होतं, त्या व्यवस्थित होत नाहीत. त्यामुळे इडली कधीही थंड करून घ्यायची आणि नंतरच काढायची. बघू शकता मस्त अशी आपली इडली दिसायला लागलेली आहे. छान जाळी सुटलेली आहे. मी एका प्लेटमध्ये बघा सगळ्या या इडल्या काढून घेतलेल्या आहेत. आता यावरती आपण जो तडका तयार करून घेतलेला आहे तो तडका बघा मी यावरती काढून घेते आहे. हा तडका यावरती घालणं टोटली ऑप्शनल आहे. तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही अशीच इडली खाऊ शकता आपली ग्रीन चटणी किंवा टोमॅटो चटणीसोबत, किंवा यावरती हा तडका घालूनसुद्धा खाऊ शकता. खायला खूप छान लागते. तर बघू शकता या पद्धतीने मी यावरती हा सगळा तडका छान असा घातलेला आहे. आणि बघू शकता आपली इडली किती मस्त अशी दिसायला लागलेली आहे. तर बघा तुम्ही एखादी छोटी मिनी पार्टी वगैरे करत असाल किंवा लहान मुलांच्या टिफिनसाठी वगैरे द्यायचं असेल तर तुम्ही या पद्धतीने हा इडली ढोकळा बनवून देऊ शकता. बनवायला अगदी सोपा, 15 ते 20 मिनटात बनवून तयार होतो आणि त्याचसोबत चवीला अप्रतिम असा लागतो बघा. तर तुम्हाला आजची ही इडली ढोकळ्याची रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करून घ्या. आणि तुम्हीसुद्धा ही रेसिपी घरी एकदा नक्की ट्राय करून बघा. अजिबात बिघडणार नाही, अगदी परफेक्ट